नागरिकत्व भाग 2 मध्ये भाग 2 मधील तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 5 ते 11. कलम 5 कशाशी संबंधित आहे? संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. संविधानाच्या प्रारंभीचे भारतात राहणारी व्यक्ती कोणत्या कलमानुसार नागरिक ठरते? कलम 5. संविधानाच्या प्रारंभी भारतात किमान किती वर्ष सामान्यतः निवासी असलेली व्यक्ती नागरिक ठरते? 5 वर्ष. कलम 6 कशाशी संबंधित आहे? पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तीच्या नागरिकत्वासाठी कोणता कायदा संदर्भी आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर केलेल्या व्यक्तीस नागरिकत्व मिळते काय? होय. 19 जुलै 1948 नंतर स्थलांतर केलेल्या व्यक्तीस नागरिकत्वासाठी काय करावे लागते? ईदचा अर्ज करून नोंदणी करावी लागते. नागरिकत्व नोंदणीसाठी अर्जापूर्वी किमान किती महिने भारतात निवास आवश्यक आहे? 6 महिने. कलम 7 कशाशी संबंधित आहे? भारतातून पाकिस्तान स्थलांतरित झालेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. मार्च 1947 नंतर भारतात पाकिस्तानात स्थलांतरित झालेली व्यक्ती भारताची नागरिक राहते का? नाही. भारताबाहेर राहणाऱ्या मूळ भारतीयांच्या नागरिकत्वाशी कोणते कलम संबंधित आहे? कलम 8. कलम 8 अंतर्गत नागरिकत्वासाठी कोणत्या कायद्याची संदर्भ दिला आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीने नागरिकत्वासाठी कुठे नोंदणी करावी लागते? भारताच्या राजदूत किंवा वाणिज्य दूत कार्यालयात. परकीय देशातून नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते असे कोणते कलम सांगते? कलम 1. नागरिकत्व कायद्याचा 6 विभाग घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचा निर्णय कधी देण्यात आला? 17 ऑक्टोबर 2024. नागरिकत्व कायद्याच्या 6 विभागावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय किती विरुद्ध किती मतांनी झाला? 4 विरुद्ध 1 मतांनी झाला. कोणत्या काळात बांगलादेशातून आसाममध्ये आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे? 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971. नागरिकत्व सुधारणा नियम 2018 कधी जारी करण्यात आले? ऑक्टोबर 2018. नागरिकत्व सुधारणा नियम 2018 नुसार अर्जात कोणती माहिती बंधनकारक आहे? धर्म. नागरिकत्व मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहे? भाग 3. मूलभूत अधिकाराची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 12 ते 35. मूलभूत अधिकारांचा मुख्य उद्देश काय आहे? न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुतेची जोपासना. संविधानाच्या 30 भागाला काय म्हणतात? भारताचा मॅग्ना कार्ट असं म्हणतात किंवा मॅग्ना चार्ट असं म्हणतात. मूलभूत हक्कामुळे कोणती लोकशाही प्रस्थापित होते? राजकीय लोकशाही. मूलभूत अधिकारावर आक्रमण झाल्यास दाद कोठे मागता येते? सर्वोच्च न्यायालयात. सर्वोच्च न्यायालयाचा मूलभूत हक्कावरील निर्णय कसा आहे? बंधनकारक आहे. मूलभूत हक्कामुळे कशावर आळा बसतो? बहुमत प्राप्त बहुपक्षाची हुकुमशाही. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या जाहीरनाम्याचा प्रभाव आहे? अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जाहीरनामाचा. सुरुवातीला मूलभूत हक्काची संख्या किती होती? 7. संपत्तीचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून कधी वगळण्यात आलाय? 1978 44वी घटनादुरुस्ती. संपत्तीचा हक्क आता कोणत्या स्वरूपाचा आहे? कायदेशीर हक्क. संपत्तीचा हक्क सध्या कोणत्या कलमात आहे? कलम 300A. राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात आहे? कलम 12. राज्य या संज्ञेत भारताचे कोणते घटक समाविष्ट होतात? सरकार, संसद व कार्यकारी मंडळ. राज्य या संज्ञेत कोणत्या स्थानिक प्राधिकरणाचा समावेश होतो? पंचायती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा बोर्ड. सर्वोच्च न्यायालयानुसार कोणत्या संस्था राज्य या संज्ञेत येतात? LIC, ONGC व अन्य वित्तीय महामंडळे. मूलभूत हक्काशी विसंगत असणाऱ्या कायद्याशी कोणते कलम संबंधित आहे? कलम 13. न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व कोणत्या कलमात आहे? कलम 13. मूलभूत हक्काच्या विसंगत असणारी कायदे शून्यवत असतील असे कोणते उपकलम सांगते? कलम 13.1. राज्य संस्था मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा करू शकत नाही असे कोणते उपकलम सांगते? कलम 13.2. कायदा या शब्दाची व्याख्या कोणत्या उपकलमात दिली आहे? कलम 13.3. संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेल्या कायमस्वरूपी कायदा या व्याख्येत होतात का? होय. राष्ट्रपती व राज्यपालाचे अध्यादेश कायदा या व्याख्येत समाविष्ट होतात का? होय. आदेश, नियम, पोटनियम, उपविधी व अधिसूचना कायदा या व्याख्येत येतात का? होय.
रूढी कस्टम्स व परिपाठ युजेस हे अवि रूढीपाठ रूढी कस्टम्स व परिपाठ युजेस हे असंविधानिक कायदे मानले जातात का? होय. घटनादुरुस्ती कायद्यास आव्हान देता येणार नाही असे कोणत्या उपकलमात नमूद होते? कलम 13(4). घटनादुरुस्ती कायद्याविरुद्ध दाद मागता येते असा निर्णय कोणत्या खटल्यात देण्यात आला? केशवनंद भारती खटला 1973. मूलभूत हक्काची संख्या सध्या किती आहे? 6. समतेचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या नावाने ओळखला जातो? राईट टू फ्रीडम. शोषण विरुद्धचा अधिकार कोणत्या नावाने ओळखला जातो? राईट अगेन्स्ट एक्सप्लॉइटेशन. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या नावाने ओळखला जातो? राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या नावाने ओळखले जातात? कल्चर अँड एज्युकेशनल राईट्स. घटनात्मक उपोषणाचा अधिकार कोणत्या नावाने ओळखला जातो? राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमिडीज. कायद्यापुढे समानता कोणत्या कलमात आहे? कलम 14. कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क कोणत्या देशाकडून घेतला आहे? ब्रिटन. सर्वांना समान संरक्षण हा हक्क कोणत्या देशाकडून घेतला आहे? अमेरिका. कायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध आहे का? नाही. राष्ट्रपती व राज्यपालांना विशेष संरक्षण कोणत्या कलमानुसार आहे? कलम 61. संसद सदस्यांच्या भाषावर न्यायालयात खटला चालवता येत नाही ही तरतूद कशाशी संबंधित आहे? संसदीय विशेष अधिकार. कलम 14 अपवाद असलेले कलम कोणते आहे? कलम 31. भेदभाव करण्यास मनाई कोणत्या कलमात आहे? कलम 15. कलम 15 कोणाला लागू होते? केवळ भारतीय नागरिकांना. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारे भेदभाव करता येतो का? नाही. महिलांना आरक्षण देणे कोणत्या कलमात अपवाद आहे? कलम 15. 6 ते 14 वयोगटातील बालकासाठी मोफत व सक्ती शिक्षणाचे कोणत्या अपवादात येते? कलम 15. सार्वजनिक नोकरी समान संधी कोणत्या कलमात आहे? कलम 16. कलम 16 कोणाला लागू आहे? केवळ भारतीय लोकांना. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास समाजासाठी आरक्षण कोणत्या उपकलमात आहे? कलम 16(4). अस्पृश्यता पाळण्यास बंदी कोणत्या कलमात आहे? कलम 17. अस्पृश्यता पाळणे कायदेशीर गुन्हा आहे का? होय. अस्पृश्यता निर्मूलन कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? 1955 मध्ये. अस्पृश्यता निर्मूलन कायद्याचे नवीन नाव काय आहे? नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955. अनुसूचित जाती व जमातीसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण अधिनियम कधी करण्यात आला? 1989. पदव्यांची समाप्ती कोणत्या कलमात आहे? कलम 18. सेवा विषयक व विद्याविषयक मानाचा नसलेला किताब राज्य देऊ शकते का? नाही. भारतीय नागरिक परदेशी किताब स्वीकारू शकतो का? नाही. भारतीय नागरिक नसलेली पण भारतात लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परदेशी किताब स्वीकारू शकते का? नाही. राज्य संस्थेचे लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमती विना परराष्ट्राकडून पद, भेटवस्तू किंवा वित्तलब्धी स्वीकारू शकते का? नाही. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री म्हणजे याचा भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे किताब या संज्ञेत मोडतात का? नाही. सैन्य दलातील हुद्दे किताब या संज्ञेत मोडतात का? नाही. स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 19 ते 22. कलम 19 नुसार नागरिकांना किती प्रकारची स्वातंत्र्य दिली आहेत? 6. भाषण व विचार स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19. शांततापूर्वक व विनाशक सभा भरवण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19. संघटना व सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19. भारतात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19. भारतात कुठेही राहण्याचे स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19. व्यापार व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19. सुरुवातीला स्वातंत्र्याची संख्या किती? 7. संपत्तीचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून कोणत्या घटनादुरुस्ती वगळण्यात आला? 44वी घटनादुरुस्ती 1978. सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाले? 97वी घटनादुरुस्ती 2011 मध्ये. गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण कोणत्या कलमात आहे? कलम 20.
एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देता येते का? नाही. जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? कलम 21. कलम 21 आणीबाणीमध्ये निलंबित होऊ शकते का? नाही. कलम 21 भारतीय नागरिकांना लागू आहे का? नाही. परकीय नागरिकांनाही लागू. शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमात आहे? कलम 21 ए. शिक्षणाचा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाला? 83वी घटनादुरुस्ती 2002. शिक्षणाचा हक्क कोणत्या शिक्षणाचा हक्क कायदा कधी लागू झाला? 1 एप्रिल 2010. अटक व तुरुंगवासापासून संरक्षण कोणत्या कलमात आहे? कलम 22. अटक केल्यानंतर किती तासात न्यायालयात हजर करणे बंधनकारक आहे? 24 तासात. शत्रू राष्ट्रांच्या व्यक्तीस कलम 22 लागू होते का? नाही. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतील व्यक्तीस कलम 22 लागू होते का? नाही. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? 1950. PISA MISA कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1971. पोसा हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1974. राष्ट्रीय सुरक्षा कायदा रासुका कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1980. टाडा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 1985. कोटा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2002. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा उद्देश शिक्षा देणे आहे का? नाही. शोषण विरुद्ध अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 23 व 24. मानव क्रय विक्रय पेट भिकारी व गुलामगिरीस बंदी कोणत्या कलमात आहे? कलम 23. किमान मजुरी कायदा कोणत्या वर्षी झाला? 1948. समान वेतन कायदा कोणत्या वर्षी झाला? 1976. 1935च्या भारत सरकार कायद्यात मूलभूत हक्काचा समावेश होतो का? नाही. 14 वर्षाखालील मुला-मुलींना धोकादायक ठिकाणी कामावर घेण्यास बंदी कोणत्या कलमात आहे? कलम 24. बाल कामगार प्रतिबंधक नियंत्रण अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला? 1986. बाल कामगार अधिनियम कोणत्या कलमाच्या अनुषंगाने संमत झाला? कलम 24. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शासन सक्तीचे काम लावू शकते का? होय. लष्कर भरती व राष्ट्र उभारणीचे कार्य हे कोणत्या कलमातील अपवादात येते? कलम 24. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात आहे? कलम 25 ते 28. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे कोणती कलमे सिद्ध करतात? कलम 25 ते 28. सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 25. धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रचारण कोणत्या कलमात आहे? कलम 25. धर्म स्वातंत्र्य सार्वजनिक हिताच्या अधीन आहे का? होय. धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 26. धार्मिक संस्थानाच्या संपत्तीच्या व्यवस्थेचा अधिकार शासनात कोणत्या कलमात मिळतो? कलम 26. विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी सक्तीने कर गोळा करता येते का? नाही. विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर न भरण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 27. राज्य संस्थेच्या खर्चाने चालणाऱ्या शिक्षणासंदर्भात धार्मिक शिक्षण देण्यास बंदी आहे का? होय. धार्मिक शिक्षणाबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 28. न्यास किंवा दानविधीने चालणारी संस्था धार्मिक शिक्षण देऊ शकते का? होय. शासन मान्य शैक्षणिक संस्थेत धार्मिक उपासनेचे पालकांची संमती आवश्यक आहे का? होय. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 29 ते 30. भारतीय संविधानात अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या दिलेली आहे का? नाही. स्वतःची भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 29(1). राज्याच्या खर्चाने चालणाऱ्या संस्थेत प्रवेश नाकारता येतो का? नाही. धर्म, वंश, जात, भाषा या आधारावर प्रवेश नाकारण्या कोणत्या कलमानुसार निषिद्ध आहे? कलम 29(2). अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा हक्क कोणत्या कलमात आहे? कलम 30. धर्म किंवा भाषा आधारावर शिक्षण संस्था चालवण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 30(1). अल्पसंख्याक संस्थांना सहाय्य देताना राज्य भेदभाव करू शकते का? नाही. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणत्या कलमात आहे? कलम 32. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणासाठी दिला आहे? मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 ला काय म्हटले? राज्य घटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते कलम 32 रद्द करता येते का? नाही. मूलभूत हक्कावर अतिक्रमण झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद कोणत्या कलमानुसार मागता येते? कलम 32.
उच्च न्यायालयात दाद कोणत्या कलमानुसार मागता येते? कलम 226. कलम 32 अंतर्गत दाद मागणे कलम 32 अंतर्गत दाद मागणे हा मूलभूत अधिकार आहे का? होय. कलम 226 अंतर्गत दाद मागणे हा मूलभूत अधिकार आहे का? नाही. मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी दिलेल्या आदेशास काय म्हणतात? रीट. रीट काढण्याचा प्राथमिक अधिकार कोणत्या न्यायालयास आहे? सर्वोच्च न्यायालय. रीट याचिका कोणत्या उद्देशाने दाखल केली जाते? मूलभूत हक्काच्या उल्लंघनाविरुद्ध. संसद सर्वोच्च न्यायालयात रीट अधिकार कोणत्या कलमानुसार देते? कलम 139. कलम 35 नुसार काही विशिष्ट मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीकरता कायदे करण्याचा अधिकार कोणास आहे? केवळ संसदेस. कलम 35 नुसार मूलभूत हक्काबाबत कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळास आहे का? नाही. कलम 35 नुसार कोणत्या प्रकारच्या हक्कासंबंधी कायदे करण्याचा अधिकार संसदेस आहे? काही विशिष्ट मूलभूत हक्कासंबंधी. कलम 35 अंतर्गत मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कायदे कोण करू शकते? संसद. कलम 35 नुसार मूलभूत हक्कासंबंधी कायदे करण्याचा विशेष अधिकार कोणाकडे आहे? संसद. कलम 35 अंतर्गत मूलभूत हक्काच्या बाबतीत राज्य विधिमंडळ भूमिका काय आहे? कोणताही कायदे करण्याचा अधिकार नाही. भारतीय राज्य घटनेतील कलम 32 अंतर्गत घटनात्मक उपयोजनाचा हक्क कोणत्या न्यायालयाकडे आहे? सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील किती प्रकारचे रीट देऊ शकते? 5. बंदी प्रतीक्षेकरण हेबियस कॉर्पस या रीटचा अर्थ काय? तरी उपस्थित करणे. कोणती व्यक्ती बेकायदेशीररित्या डाबून ठेवली असल्यास कोणता रीट वापरता येतो? बंदी प्रतीक्षेकरण. बंदी प्रतीक्षेकरण रीट अंतर्गत न्यायालय काय तपासते? अटकेची कारणे. अटकेची कारणे अयोग्य असल्यास न्यायालय काय आदेश देते? सुटकेचा आदेश. न्यायालयाचा अवमान प्रकरणात बंदी प्रतीक्षेकरण रीट काढता येते का? नाही. कायदेशीर अटकेविरुद्ध बंदी प्रतीक्षेकरण रीट काढता येतो का? नाही. परमादेश मॉडमस या रीटचा अर्थ काय? आम्ही आज्ञा देतो. परमादेश रीट अंतर्गत न्यायालय कोणाला आदेश देऊ शकते? शासकीय व्यक्ती व प्रशासकीय अधिकारी. परमादेश रीट कोणत्या उद्देशासाठी दिला जातो? सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी. राष्ट्रपती विरुद्ध परमादेश रीट काढता येतो का? नाही. राज्यपालाविरुद्ध परमादेश रीट काढता येतो का? नाही. खाजगी व्यक्ती विरुद्ध परमादेश रीट काढता येतो का? नाही. प्रतिषेध प्रोहिबिशन रीटचा अर्थ काय आहे? प्रतिबंध. प्रतिषेध रीट कोणत्या परिस्थितीत दिला जातो? अधिकार क्षेत्राबाहेरील खटल्यात. प्रतिषेध रीट कोणत्या न्यायालयाकडून दिला जातो? वरिष्ठ न्यायालय. प्रतिषेध रीट कोणाच्या विरोधात काढला जातो? कनिष्ठ न्यायालय. प्रशासकीय अधिकाराविरुद्ध प्रतिषेध रीट काढता येतो का? नाही. अधिकार पुच्छा किंवा वॉरंटो रीटचा अर्थ काय? कोणत्या अधिकाराखाली? अधिकार पुच्छा रीट कधी वापरला जातो? अपात्र व्यक्ती सार्वजनिक पदावर असल्यास. अधिकार पुच्छा रीट कोणत्या पदासाठी लागू होतो? सार्वजनिक पद. मंत्र्याच्या कार्यालयाविरुद्ध अधिकार पुच्छा रीट काढता येतो का? नाही. उत्प्रेक्षण रीटचा उद्देश काय आहे? खटला वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करणे. उत्प्रेक्षण रीट कोणत्या न्यायालयाविरुद्ध वापरला जातो? कनिष्ठ न्यायालय. कलम 226 अंतर्गत रीट देण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालय. कलम 226 चे अधिकार कलम 32 पेक्षा कसे आहे? अधिक व्यापक आहे. कलम 226 केवळ कशापुरते मर्यादित नाही, मूलभूत हक्काच्या पायमल्ली ते. अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी रीट कोणते न्यायालय काढते? उच्च न्यायालय. कलम 33 कोणत्या संस्थेला अधिकार देते? संसद. कलम 33 अंतर्गत कोणत्या मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो? सशस्त्र सेना दलाचे सदस्य. सार्वजनिक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दलाच्या हक्कामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या सदस्यावर कोणते कलम लागू होते? कलम 33. विद्यार्थी मित्रांनो, आपण कलम 33 पासून पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या ठिकाणी आपण राज्य घटनेची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर मूलभूत हक्क आणि त्यानंतर न्यायालयीन काही गोष्टी आपण बघितलेल्या आहे. तर यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलम 33 पासून माहिती बघूया. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.